नमस्कार मंडळी. आपण रोज जेवण झाल्यानंतर बडीशोप खात असतो किंवा एखादा मुखवास खात असतो. तर आज मी तुमच्यासोबत एक खास मुखवासाची रेसिपी शेअर करणार आहे. रेसिपी अतिशय सोपी आहे आणि खूप हेल्दी आहे. तेव्हा आपण लागलीच रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे एका प्लेटमध्ये मी घेतलेलं आहे तीळ, जवस आणि बडीशोप. बडीशोप मी इथे छोटी घेतलेली आहे. तुम्ही जे कुठली अवेलेबल आहे तुमच्याकडे ती वापरू शकता. आता इथे तीनही पदार्थ मी अर्धी अर्धी वाटी घेतलेली आहेत. लक्षात ठेवा, आपल्याला तीनही पदार्थ हे समप्रमाणामध्ये घ्यायचे आहेत, सेम क्वांटिटीमध्ये. यानंतर आपला जो दुसरा पदार्थ आहे तो आहे लिंबू. आता इथे एक मोठ्या साईजचा लिंबू घेतलेला आहे मी. या लिंबाचा आपल्याला पूर्ण रस वापरायचा आहे. तेव्हा आपण सुरुवातीला याचा रस काढून घेणार आहोत. आणि यानंतर तिसरा पदार्थ म्हणजे मीठ. आता मी इथे घेतलेलं आहे काळं मीठ. ते जवळपास मी इथे पाऊण चमचा घेतलेला आहे. आता आपण हे मिक्स करूया लिंबाच्या रसामध्ये. अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, आता हे मीठ लिंबूच्या रसामध्ये अगदी व्यवस्थित छान मिक्स झालेलं आहे. यानंतर आपण या मिक्सरवरती घालून घेऊया आणि या मिक्सरला अगदी व्यवस्थित छान हे सर्व लिंबू रस आणि मीठ चोळून घ्यायचं आहे. त्याच्या अगदी प्रत्येक कणाला लागलं गेलं पाहिजे इतपत व्यवस्थित छान चोळून घ्यायचं आहे. याला आपण हाताने चोळून घेऊया म्हणजे अगदी व्यवस्थित छान लागल्या जाईल. ही सुरुवातीला आता हे ओलसर होईल हे पूर्ण. हे पहा, ते छान मिक्स झालेलं आहे. याला आपण पसरवून ठेवूया. जवळपास 15 ते 20 मिनिट याला पसरवून ठेवायचं आहे म्हणजे हे थोडंसं सुकल्या जाईल. हे पहा, जवळपास हे 20 मिनिट झालेले आहेत आणि अशा प्रकारे हे सुकवून घ्यायचं आहे आपल्याला. हे सुकल्यानंतर आता आपण त्याला भाजून घेणार आहोत. लास्ट स्टेप. यानंतर मी आता एक छान पॅन गरम केलेला आहे. आता गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरती हे मस्त छान भाजून घ्यायचं आहे. याला मस्त हे तीळ जे आहेत ते छान तडतडू लागतील. तीळ आणि जवस इतपत भाजून घ्यायचं आहे. हलकासा रंग चेंज होतो आणि खूप छान याचा सुवास येतो. इतपत हे भाजून घ्यायचं आहे. 7 ते 8 मिनिट आरामशीर लागतील. अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. हे पहा, याचा ओलसरपणा पूर्ण गेलेला आहे आणि हलकासा आता कलर चेंज होत आहे. आणि पाहता हे मस्त भाजलं गेलेलं आहे. जवळपास 8 मिनिट लागलेले आहेत मला हे भाजण्यासाठी. थंड झाल्यानंतर कुठल्याही एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आणि तुमच्या प्रत्येक जेवणानंतर हे अर्धा चमचा खायचं. तुमचं खाल्लेलं जेवण अगदी व्यवस्थित छान पचलं जातं.